दैव बलवत्तर असणं म्हणजे काय याचा प्रत्यय खोपोलीत आलाय आणि मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या तरुणासाठी साक्षात देवदूत धावून आला आणि त्यांनी यमराजाला हार मानावी लागली। स्थळ खोपोली, वेळ रात्री 11:20 दिवस 23 डिसेंबर। मृत्यूच्या मगरमिठीचा वेढा भेदून सही सलामत बाहेर येणं म्हणजे काय याचा जिवंत प्रत्यय पुण्याच्या अमित शेडगेला आला। ट्रेन पकडण्याची काही सेकंदाची घाई अमितला आयुष्यभराचा धडा देऊन गेली। प्लॅटफॉर्मवरून अमितचा पाय निसटला आणि तो थेट लोकल आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकला। नवजी स्टेशनला चाललेलो, ट्रेनमधला आपलं काम असतो, कामावरनं आज घसरा देऊन पडलो। जरा हे झालं, डोकं चक्कर येऊन बेशुद्ध। मात्र एका देवदूतानं धाव घेतली आणि यमराजाच्या काळ्या मनसुब्यांवर पाणी पडलं। अवघ्या 20 ते 30 सेकंदात दाखवलेली तत्परता आणि जीवावर उदार होऊन केलेल्या मदतीनं नियतीला सुद्धा कलाटणी मिळाली आहे। तो तिकडे धावून ट्रेन धरत होता आणि तो ट्रेन धरताना तिकडे स्लिप झाला। पहिले तिकडे स्लिप झाला आणि तिकडून घासत आला, तर मी पहिलं त्याचा पाय पकडायला गेला, तर तसा फ्रंटचा पार्ट आहे ना तो आतमध्ये जायला लागला, तर मी तो सोडून त्याचा हात पकडून अशा इकडे अशा बसला आणि त्याला पहिला फटका त्याला इकडे डोक्यावर लागला आणि तो लागला तर तो बेशुद्ध झाला। तर बेशुद्ध झाला आणि तो असा मागे जायला लागला, तर हात मी धरून गेला असा आणि तो हात तिकडे असा। खोपोलीतल्या भाईराजे ग्रुपच्या रितेश सिंग आणि सूरजनं अमितला पुनर्जन्म मिळवून दिलाय। त्यामुळे अमितच्या आईला देवदूतांचे आभार मानताना शब्दही अपुरे पडतायत। मला ज्या मुलांनी वाचवले ना, पहिली गोष्ट त्या मुलांचं मी अगदी मनापासून आभार मानन, त्या मुलांचं अगदी कौतुक करन की त्यांच्यामुळं माझा मुलगा आज मला परत भेटला। त्या मुलामुळं तर जसं काय तो एक देवच आला माझ्या मुलासाठी जीवदान द्यायला, असं मला वाटतं। त्या मुलाचे मी खूप कौतुक करन। घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या तरुणांसाठी टाइम मॅनेजमेंट म्हणजे जिकराची लढाई झाली आहे। मात्र सरसलामत तो पगडी 50 हा कानमंत्र आयुष्यभर ध्यानात ठेवा, कारण जीवन अनमोल आहे। अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, खोपोली। आणि अमित शेडगेला ज्यानं वाचवले त्या रितेश सिंग या देवदूताला आम्ही समोर आणलंय। ज्या खोपोली स्टेशनवर ही घटना घडली तिथे रितेश सिंग आणि त्याच्यासोबत असलेल्या मित्रांसोबत केलेली ही विशेष बातचीत। रितेश, नेमका त्या दिवशी तू कुठे होतास आणि काय नेमकी घटना घडली आम्हाला दाखव। ॲक्च्युली मी त्या दिवशी घरी जेवण झालेला आणि आम्ही इकडे शूट करायला येत होतो, म्हणजे असा लोकेशन बघायला, आणि आम्ही इकडे आलो तर बघितलं की ट्रेन पण येत आहे। तर आम्ही डिस्कस झाला की चला ट्रेनमध्ये फोटो काढूया। नंतर आम्ही बघायला गेलो तर एक माणूस होता तिकडे, तो ड्रंक होता ॲक्च्युली। तो तिकडे धावून ट्रेन धरत होता आणि तो ट्रेन धरताना तिकडे स्लिप झाला। पहिले तिकडे स्लिप झाला आणि तिकडून घासत आला, तर मी पहिलं त्याचा पाय पकडायला गेला, तर तसा फ्रंटचा पार्ट आहे ना तो आतमध्ये जायला लागला, तर मी तो सोडून त्याचा हात पकडून अशा इकडे अशा बसला आणि त्याला पहिला फटका त्याला इकडे डोक्यावर लागला आणि तो लागला तर तो बेशुद्ध झाला। ती जी गॅप होती, तो मुलगा पडला इथून साधारणपणे ह्या प्लॅटफॉर्मपासून ती रेल्वेची जी रेल्वे आहे लोकल आहे, तिची गॅप किती होती? गॅप म्हणजे एक माणूस फिट जाणार, अर्धा माणूस म्हणजे तो लहान असताना तो 12-13 वर्षाचा मुलगा तो फिट झाला ना, तेवढी गॅप होती त्याची। म्हणजे एक फूट 1.5 फूट म्हणजे इतका एवढी होती, एवढी 1 फूट या रेल्वे प्लॅटफॉर्म आणि जी लोकल रेल्वे आहे त्याच्यामध्ये गॅप होती। सहज एक माणूस त्या ठिकाणी जाऊ शकतो अशी ती परिस्थिती होती। तो मुलगा पडल्यानंतर तुला कुठे भीती वाटली का? कारण का आपण साधारणपणे बघतो की प्लॅटफॉर्मवर पडल्यानंतर बरेचशी लोक जी आहेत ती प्रवाशांना वाचवतात, पण तो मुलगा जो पडला तो जवळपास 95% रेल्वेच्या खाली गेला होता। तेव्हा तुझ्या मनात नेमकं काय झालं? तू त्याचा हात पकडला तेव्हा तुला भीती वाटली नाही का?
नाही, ॲक्च्युली मी इकडेच राऊंड करत होतो आणि जोरात आवाज आली की तो गेला, आतमध्ये गेला. तर मी तिकडून धावून आलो आणि त्याला धरला. तर तो पण माणूस आहे, म्हणजे आपला भावासारखा आहे. तर मला ते माणुसकी आली की नाही, त्याला सोडायचं नाही, पकडून ठेवायचं. तर इकडेच पकडून ठेवला आणि त्याला लागला तर तो बेशुद्ध झाला. त्याला म्हटलं, तू भाऊ झोपून राहा, मागे नका जाऊ, नाही तर तू. त्याच्या नेमका त्याला जखम कुठे झाली होती? पहिला जखम त्याला इकडे डोक्यावर आणि इकडे झाला, तर तो बेशुद्ध झाला. आणि दुसरा त्याला इकडे लागला. आणि तर मी पुढे त्याला घिसला, तर त्याचा पाय वाचला, नाही तर तो पाय ट्रॅकमध्ये होता आणि तिकडे दाबून ठेवला त्याला. आणि ट्रेन गेली, तर त्याला उचललं, तर बघितलं तिकडे खून होऊ नये. तर त्याच्या पायाला काय लागलं होतं? पायाला काही नाही लागलं, खाली स्क्रॅचेस आले पायाला, फक्त स्क्रॅचेस. आणि पायाला जास्त काही नाही लागलं. पण मुलगा आतमध्ये गेला आहे, ट्रेन फास्ट आहे, ट्रेन निघालेली आहे, तुझा हात पकडलेला आहे. तुला कुठे भीती वाटली नाही का की जरा त्याचा हात पकडताना किंवा त्याला सावरताना तुझा कुठे तोल जाईल, त्याने हालचाल केली कारण तुझा हात पकडला होतास, कुठे झटका लागला तर रेल्वेचा फटका तुला जोरात लागू शकतो? मला एकच फटका लागला इकडे, आणि मी तिकडे बघितलं तर खूप लांब आता बाकी होता ट्रेन. तेव्हा मला भीती वाटली की नाही, हा नाही बसणार. पण मी त्याला पकडून ठेवला की नाही ना, तुला मी वाचवणार. तर त्याला काय झालं नाही, एवढंच होतं बस. त्या रात्री इथे नेमकं तुम्ही काय करत होता? बऱ्याचशा वेळा असं म्हटलं होतं की एवढ्या रात्री उशिरा मुलं जी आहेत ती जी मुलं आहेत ती टवाळक्या करण्याकरता किंवा टाइमपास करण्याकरता काय काम धंदे नाही म्हणून येतात आणि अशा ठिकाणी फोटो काढतात. त्या रात्री नेमकं तू काय करत होतास? नाही, आमचा आहे ना एक ग्रुप आहे भाईराजे म्हणून. तर आम्ही सोशल वर्क करतो, म्हणजे राऊंड मारतो रात्री आणि बघतो की असे ते नीडी पीपल आहे ना, ते झोपतात तिकडे, त्यांना कंबल, चादर, राशन या सगळ्याचं प्रोव्हाइड करतो. त्यांचा एक ग्रुप आहे भाईराजे ग्रुप म्हणून, खोपोलीचा ग्रुप आहे. सोशल मीडियावरती हा ग्रुप चांगल्या पद्धतीने ॲक्टिव्ह आहे. नेहमी सांगितलं जातं की अशा पद्धतीने मुलं जी आहेत ती फोटो काढतात, व्हिडिओ काढतात आणि ते काढण्याकरता अशा विविध ठिकाणी येतात आणि स्टंट करतात आणि त्यानंतर त्यामुळे त्यांना खूप आनंद होतो. पण ही मुलं जी आहेत, हा ग्रुप जो आहे पूर्णपणे वेगळा आहे. यांनी इथे आल्यानंतर त्यांनी पाहिलं की नेमकं कशा पद्धतीने ही संपूर्ण घटना घडते आणि त्या मुलाला हात दिला. जो संपूर्ण व्हिडिओ जो आहे जो लोकांपर्यंत पोहोचला किंवा सोशल मीडियापर्यंत पोहोचला आणि त्यामुळे नेमकं रितेश आणि त्याच्या मित्रांनी, सूरज आणि त्यांचा जो ग्रुप आहे 8 जणांचा, त्यांनी नेमकं कशा पद्धतीनं संपूर्ण धाडस दाखवून त्या मुलाचा जीव वाचवला. तो संपूर्ण लाईव्ह व्हिडिओ दाखवणारा हा जो मुलगा आहे तो सूरज आहे. सूरज, तू व्हिडिओ काढत होतास, तुमची मजाक मस्ती सुरू होती, अचानक अशी घटना घडते आणि तू व्हिडिओ कंटिन्यू रोल ठेवला. तुला कुठे वाटलं नाही का की ही घटना आपण जी लाईव्ह रेकॉर्ड करतोय त्याच्यामुळे आपल्या मित्रांचं कुठेतरी त्यांनी जे दाखवलेलं धैर्य आहे ते संपूर्ण जगापर्यंत जाईल? वाटलं ना सर, मला वाटलंच नव्हतं का तो वाचन, पण तो वाचला. नशीब त्या रितेश भाऊचं नशीब, तो वाचला त्याचं. पण तू व्हिडिओ काढत होतास त्यावेळी, मित्र तिथे हात धरून आहे, फास्ट गाडी आहे, मित्राला देखील जखम होऊ शकते, त्याला देखील फटका बसू शकतो. कुठे भीती वाटली होती का? भीती वाटली ना सर, मित्र आहे तो माझा, भीती वाटणारच. मग काय तुम्हाला आता कसं वाटतं की साधारणपणे एका मुलाचा जीव वाचवलाय तुम्ही, त्याच्या पुढचं भविष्य वाचवलंय, त्याच्या मागे त्याचा परिवार आहे, त्याला कुठेतरी तुम्ही जीवनदान दिलेलं आहे, एवढी मोठी कामगिरी केलेली आहे, सूरजने संपूर्ण जगाला दाखवलेली आहे ती. सूरज, काय सांगेल तुला आता किती अभिमान वाटतोय? अभिमान तर वाटते सर, लय अभिमान वाटते. सूरजचा मित्र देखील आहे, आपला ग्रुप आहे, तुम्ही त्या दिवशी होतात. जी घटना घडली आपल्या मित्रांनी तिथे वाचवलं पूर्णपणे. आता मित्राचा अभिमान कसा वाटतो? सर, अभिमान म्हणजे आता इतकी मोठी 12 डब्याची ट्रेन असते, आम्ही स्टार्टिंग पॉईंटला उभे होतो, आम्हाला मनात भीती होती, कोणत्या क्षणी काय होईल काय समजत नव्हतं, कारण की ट्रेन 12 डब्याची होती. आम्ही एंडिंग पॉईंटला उभे होतो, आम्हाला ट्रेन जायचं तर पूर्ण भीती होती आणि आम्हाला एकच भीती होती की ह्यानी तर त्याला वाचवलंय, हा बसलाय, ह्याला नको काय व्हायला. आणि झालं तर काय की ती ट्रेन संपसतं, ट्रेनचा एक एंडिंग पॉईंटला मार्गाड असतो, तो आम्ही तर वाचत होतो, पण आम्हाला नुसती एकच भीती, तो मार्गाड त्याला खेचून घेऊन जायला नको, नाहीतर आम्ही जो वाचवतोय त्याचा फायदा होणार नाही बोललो. आणि जे रोज प्रवास करतात, ट्रॅव्हल करतात एज्युकेशनसाठी, जॉबसाठी, मला त्यांना एकच म्हणणं आहे की तुम्ही घरच्यांचा विचार करा. आपली आई आपल्या घरी वाट बघत असते, ट्रेनची तिकीट काढली असते, तुम्ही आतमध्ये बसा, जागा असते, तुम्ही तरी बाहेर असे लटकून उभे नका राहू, कारण की तुम्ही तुमच्या आईबापाचा विचार करा. खूप प्राऊड फील होतं आज माझ्या मित्रांनी इतकं मोठं म्हणजे धाडस करून त्या माणसाला वाचवलं. त्याचं नशीब चांगलं होतं, तो वाचला, कारण की इतकी गॅप नसते. या मित्राचे खरं डोळे पाणावलेले आहेत, कारण का मित्राने स्वतः जीव धोक्यात टाकून जे संपूर्ण केलेलं आहे त्यामुळे मित्राच्या डोळ्यात पाणी आलं आहे. तुझं धाडस जे आहे ते दाखवून आमचं कर्तव्य, आम्ही ते दाखवतोय.
आज ही घटना घडल्यानंतर तुला पुरस्कार मिळतील किंवा बक्षीस मिळेल, तुझं कौतुक करतील, तुझं गौरव होईल, ही गोष्ट वेगळी. पण एक माणूस म्हणून तुला किती प्राऊड फील होत आहे की आपण एका व्यक्तीचा जीव वाचवला आहे? मला खूप प्राऊड फील होतो आहे, कारण आता लोक काय करतात, कसे करतात, जर ॲक्सिडेंट झाला तर लोक येतात नाही मदत, की पोलीस कंप्लेंट होईल, पोलीस कंप्लेंट झाली, आम्ही हात नाही लावू शकतात, पोलीस स्टेशनला जायला लागेल. पण असं नका करू. त्या दिवशी पण इकडे खूप मोठे होते माणसे, 30-40 वय होता त्यांचा. पण हीच एक नेमकी घटना आहे. बऱ्याच ठिकाणी असं सांगितलं जातं किंवा आपण बघतो अपघात झाला की लोक मदत करायला धावत नाहीत. तुम्ही त्या मुलाला वाचवलात, तुमच्या मदतीला कोणी आलं का? आणि तुम्ही त्या जो जखमी झालेला व्यक्ती आहे त्याला वेळेत कुठल्या हॉस्पिटलमध्ये कशा पद्धतीने आणि कशा मार्गाने पोचवलं? आम्ही इकडे त्याला काढला बाहेर, तर त्याला उचलायला पण कोण नाही येत होतं. आमचाच ग्रुपचं ते मुले लोक त्यांनी उचललं त्यांना. या देवदूताला सलाम करूयात आणि या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.